मुख्यमंत्र्यांनी सांगले की बँकेची जी कितें प्रॉपर्टी आसा ती भितर हेड ऑफिसची एक मोठी नंदादीप नावाची इमारत आसा तिचे खालची जमीन सुमारे 2,500 स्क्वेअर मीटर जमीन आसा म्हापशान अगदी केंद्रस्थानी आसा ही जमीन व्यापारी दृष्ट्या डेव्हलप करणे शक्य आसा या जमिनीचो आजचो जो FAR आसा फ्लोर एरिया रेशो तो सुमारे 200 आसा म्हणजे 2,500 स्क्वेअर मीटर जमिनीत 5,000 स्क्वेअर मीटर बांधकाम करून येता परंतु अशा स्वरूपाच्यो जमिनी गोवा सरकारान पणजेन मडगांवान वास्को नव्या युगाची नवी गरज म्हणून FAR मोठ्या प्रमाणाचेर वाडोवन दिला हाचो अर्थ असो की 100 जर FAR जर आसा तर तो 200 केला 300 केला 400 केला 500 केला आम्ही सरकाराक विनंती केली अरे या कशा आम्ही सरकाराक विनंती केली की म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची आजची जी जमीन आसा तिचो FAR तुम्ही 400-400 करचो 400 जाल्यार 300 तरी करीत जाले आम्ही सरकाराक तर ह्या जमिनीची मोठ्या प्रमाणात उदरगत जावं येता आणि त्यापासून बँकेक मोठी रक्कम मिळवायची कारण सेंट्रली लोकेटेड असल्या कारणान आज म्हापशान बिल्टअप एरिया जेका म्हणटात अशा सुरवातीचे ती 4 लाख 5 लाख पर स्क्वेअर मीटर ग्राउंड फ्लोरचेर बाजार भाव आसा ग्राउंड फ्लोरचेर आणि मागीर तो वयले फ्लोर जे आसा ते हळूहळू ती कमी जाता म्हणजे 2,500 स्क्वेअर मीटर पैकी समजा सरकारान फाल्यां 1,000 स्क्वेअर मीटर जर ग्राउंड फ्लोर बांधकाम जर केले तर 5 लाख रुपये दरान ग्राउंड फ्लोरचे हाचो धरता म्हणजे जास्त मेळटा तर 100 गुणिले 5 लाख म्हणजे 50 कोटीचे उत्पन्न फक्त त्या ग्राउंड फ्लोर मेळटा आणि मागीर तुम्ही असे वयर जर गेले तर 5 लाख 3 लाख 2 लाख किमान 1 लाख वरचे मजले 6 वा 7 वा याचाच अर्थ 100-150 कोटी पर्यंत त्या रेनोव्हेटेड किंवा रिबिल्ड अशा त्या इमारतीतल्या वजा मायनस करचे पडले बांधकामाचो खर्च बांधकामाचो खर्च जास्तीत जास्त 25,000 रुपये पर स्क्वेअर मीटर आणि 2,500 जर गोवा सरकारान FAR 3 जर केली 3 पटीन जर केली तर 250 2005 गुणिले 3 व्यतिरिक्त 6 7,000 स्क्वेअर मीटर अधिक 20% बाकी त्याचे रेडी असतात जिने असतात लिफ्ट असतात वगैरे वगैरे धरी तर 2,500 गुणिले 3 7,500 अधिक 20% अबाउट 1,000 स्क्वेअर मीटर अशी ती अधिक ते गुणिले 10,000 स्क्वेअर मीटरपर्यंत बांधकाम म्हणून माझी विनंती सरकाराक आम्ही आधी केली आणि आताही करता प्रथम हांव मुख्यमंत्री आमचे डॉक्टर सावंत यांचे आभार मानतात की त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली या बँके संदर्भात जरी वेळ झालो तरी हरकत ना आणि ती गता दुसरो जण स्टेप घेवचो की FAR 300 करचो त्या प्रॉपर्टीचो सो 2,500 × 3 जर करीत 7,500 स्क्वेअर मीटर अधिक 20% करीत तर अबाउट 10,000 स्क्वेअर मीटर बांधकाम लागता या 7,000 बांधकामाचे जर बाजार मूल्य जे आसा हे बाजार मूल्य एव्हरेज जर आम्ही समजा 3 लाखांनी धरले तरी 300 करोड पर्यंत वचूया माझे कॅल्क्युलेशन चुकूया
तज्ञाकडल्यान ते तपासून घेवप आसा. लोकांचे देणे कितले आसात हे मानता कित्याक हांव की शेवटी काही डिपॉझिटर्सचे पैसे बँकेन गुंतलेले आसात. ते इन्व्हेस्टमेंट ऑलमोस्ट अबाउट 100 crores डिपॉझिट्स. आणि आम्ही ते असा पर्यंत कधी लोकांकडल्यान आम्ही क्लेम मागली, लोकांनी आपली क्लेम पैसे दिवचे म्हणून. त्या वेळार अशें दिसून आयलें की सुमारे 30 कोटी रुपया लोकांनी क्लेम करूंकूच ना, कारण ती रक्कम खूप लहान आसा. कोणाचे 500 आसा, कोणाचे 1000 रुपया आसा, कोणाचे 3000 रुपया आसा. स्मॉल डिपॉझिट जे आसा अशे स्मॉल डिपॉझिटर्स इधर हैव फॉरगॉटन अबाउट देयर डिपॉझिट्स or they are careless about their deposits and they have not claimed. So that amount is around 30 crores. And a claim asat is about 70 crores. So 70 plus 30 is 100 crores. So therefore government can easily take this over. In the first round they can pay off those who have claimed 70 कोटी रुपये सहज फारीक करूं आणि 30 कोटीचो व्यवहार मागीर करूया. दुसरे ही जाली आमच्याकडची ऍक्च्युअल देण. या ऍक्च्युअल जी देण जी आसा त्यापैकी एसेट्स कितें आमच्याकडे तर एक ही बिल्डिंग आसा, पणजेची ब्रांच आसा, रेस मागोसची प्रॉपर्टी आसा, वेळगेचे प्लॉट्स आसा. असे एकूण 65 crores आमच्याकडे एसेट्स आसा. 70 crore लोकांक दिवंक जाय आणि आजचो जो कितें नॉट मार्केट व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू म्हणून जो कितें प्रॉपर्टीचो पळय आसा दॅट इट सेल्फ इज अबाउट 66 crores. आमचे सगळे डिपॉझिट्स इन्शुअर आसात. क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडे, भारत सरकारच्या क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडे इन्शुअर आसा आणि त्याचं सगळ्यांचं प्रीमियम भरला. सो ती गॅरंटी पेमेंट इज अबाउट 29 crores वा 30 crores ती आसा. यू थिंक इट हॅज टू बी क्लेम्ड अँड पेड. आरबीआय रिझर्व्ह बँकेकडे या क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनाक 7 कोटी रुपये भरले. सो हे जर सगळे ध्यानात आम्ही जर घेतले तर सगळ्यांचे डिपॉझिटचे पैसे देऊन सुद्धा बँकेच्या हातात सबस्टॅन्शियल अमाउंट सरप्लस जादा म्हणून. आणि हांगाच अनेक वर्षांची आमची जी मागणी केली की बँक बुडूंक ना, ही बँक बुडूंक ना. राजकारण खूप 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 झालं आणि तो फटको एकंदर आमच्या सहकार क्षेत्रात बसला. आज सुद्धा म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आपल्या पायाचेर उभी जावंक शकता. म्हणून हांव रिक्वेस्ट करता आमच्या मुख्यमंत्र्यांक की हे सगळे क्रेडिट तुमकां मेळटले. तुम्ही जर ही बँक वरती उभी केली तर हे सगळे क्रेडिट उभे करपाची क्रेडिट त्या मुख्यमंत्र्यांनी मेळटले, हे सरकाराक मेळटले, तर पक्षाक मेळटले. तुम्ही तो प्रयत्न करचो. एफईआर 400 सोड, ऍटलिस्ट 300 तरी एफईआर दिवचो प्रयत्न करा म्हापसाच्या मेन बिल्डिंगेन. आणि जी इमारत उभी जी जातली त्या इमारतींतल्यानच सगळ्यांचे देणे फारीक जातले.